नमस्ते। आज कुकुडी पाटबंधारे विभाग कुकुडी कॉलनी नारायणगाव या ठिकाणी आम्ही जुन्नरच्या खालील शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, हापूसबाग, तेजवाडी, आगर, गोळेगाव येथील शेतकऱ्यांना पाणी शेतीसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध नसल्याने तसेच पिण्यासाठी उपलब्ध नसल्याने ते पाणी आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही आज या ठिकाणी कुकुडी पाटबंधाऱ्याचे अधिकारी सन्माननीय RJ हांडे साहेब यांच्याकडे आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। साहेब गेले अनेक दिवसापासून आमच्या शिरोली बुद्रुक गावातील 2 नंबरचा केटी हा त्या ठिकाणी एकच ढापा त्या ठिकाणी टाकलेला आहे। आमची मागणी आहे का त्या ठिकाणी तुम्ही ढापे अजून ठेवायला पाहिजे होते। पाणी ढापे नसल्यामुळे पाठीमागे ते बॅकवॉटर जात नाही। पाठीमागच्या ज्या इंधन विहिरी आहेत त्या सगळ्या कोरड्या पडल्या। त्याच्यामुळं ह्या तालुक्यामध्ये आणि तिथला जो शेतकरी आहे तो बराचसा शेतकरी दुग्ध व्यवसायावरती अवलंबून आहे। शेतीला आणि चाऱ्याला पाणी नसल्यामुळं तो चारा त्या ठिकाणी जळून चालला आहे आणि चारा नसल्यामुळे पशुधन धोक्यात येण्याची त्या ठिकाणी भीती आम्हाला त्या ठिकाणी वाटते। जे पशुधन आहे ते शेतकऱ्यांनी कर्ज काढून घेतले। सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्या दुधालाही बाजार नाही आहे। त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये जर समजा तो चारा जळून गेला, त्याचं दूध कमी जर झालं तर त्यांनी काढलेले कर्ज तो कसा भरणार आणि तो कर्ज जर त्याचे कर्जाचे हप्ते नाही गेले तर त्याच्यावरती त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते। आणि जी आत्महत्या जर एखाद्या वेळेस जर समजा एखाद्या शेतकऱ्याची जर घडली तर याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला त्या ठिकाणी धरणार आहे। तुम्हाला सांगतो वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय, आम्हाला पाणी द्या पाणी द्या, परंतु तुम्ही त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी म्हणजे 4-5 दिवसापूर्वी आम्ही तुम्हाला जे अतिरिक्त खाली चाललेलं पाणी आहे ते थांबवा म्हणून त्यासाठी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निवेदन दिलं। तुम्ही त्याच्यावरती काही कार्यवाही केली का? काही केलं आहे का? आमची तुम्हाला मागणी आत्ता आहे का तुम्ही उद्याच्या उद्या त्या केटीमध्ये त्या ठिकाणी पाणी सोडणार आहेत का नाही आम्हाला या ठिकाणी सांगा। ते पाणी जर तुम्ही आम्हाला सोडलं नाही तर आम्ही आमच्या लेकराबाळांसह जनावरं या ठिकाणी येऊन बेमुदत ठिय्या आंदोलन या ठिकाणी करणार आहे। याची तुम्ही काळजी घेऊन आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यावा अशी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आणि या उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करीत आहे। कारण त्यांनी मला त्या ठिकाणी पत्र दिलं का थोरवे तुम्ही काय झालं आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही यामध्ये लक्ष घालून आम्हाला त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून द्या। बरोबर का नाही? काय तुमची मागणी तुम्ही सांगा। गेले 8 दिवसापूर्वी वाणी साहेब जो शिरोली बुद्रुकचा 2 नंबरचा जो केटीवेर आहे त्याचे ढापे काढून नेण्यात आलेले आहेत। 8 दिवसापेक्षा जास्त हो, 8 दिवसापूर्वी पुन्हा एकदा पाणी आलं होतं पण त्या पाण्याचा शेतकऱ्यांना कुठलाही लाभ भेटलेला नाही। मोठ्या प्रमाणात जनावरं आहेत, शेतीसाठी पाणी लागते, पिण्यासाठी पाणी लागते। त्या अनुषंगाने जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन भाऊ थोरवे यांना आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून भाऊंना विनंती केली की ते ढापे थोडेसे वाढवा, संख्या ढाप्यांची वाढून तिथं पाण्याचा जो बॅकवॉटर आहे तो वाढवा जेणेकरून मागच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल। खरं कसं वाणी साहेब, आम्ही युवा शेतकरी आहे, शेती हा देशाचा कणा आहे। जर हा शेतकरी जर लयाला गेला तर तो पुन्हा उभा राहणार नाही। हा कुठला व्यवसाय आहे शेती। आता शेतीला कांद्याला बाजारभाव नाही, मग शाश्वत पीक कुठलं तर तो ऊस घेण्यात आला। पण आता असं झालं आहे कांदा सोडला आहे, ऊस लावला आहे, पण ऊसाला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, सगळं शेतीला कुठल्याही प्रकारचं पाणी या निमित्तानं भेटत नाही। त्यामुळे भाऊंना विनंती केली की तुम्ही आमचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा। या आमच्यासोबत बजरंग नाना आहेत, बाबू महाबरे आहेत, तुषार जाधव आहेत, ही सर्व शेतकरी मंडळी अजून शेतकरी येतात आहेत। तर भाऊंना एक विनंती केली की लवकरात लवकर, आणि साहेबांना पण एक विनंती असेल, साहेब लवकरात लवकर आमच्या मागणी पूर्ण कराव्यात आणि आमच्या केटीत ढापे टाकून लवकरात लवकर पाणी सोडावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो। काय करता येईल? काय झालं आहे, आपण जे माणिकडोचं पाणी जे आहे आता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव आहे, तर आपण 8-8 दिवसांनी जशी नगरपालिकेची मागणी येते त्याच्याप्रमाणे आपण 8-8 दिवसांनी शिरोलीपर्यंत पाणी देत असतो। आत्ताच पाणी येऊन गेलं, ऐका पाणी येऊन गेलेलं आहे, परंतु आमच्याकडं देखभालीसाठी जो शिरोली खालचा गावापासला आणि कुमशत ही 2 उपबंधारे आमच्याकडे आहे। यांचा जो मधला जो केटीवेर आहे त्याचं व्यवस्थापन हे त्यांचं ग्रामपंचायत बघत असतं। मधलं कोण ते जे आहे तर ते आम्ही काही त्याचे ढापे काढलेले नाहीत। आम्ही आमची शिरोली आणि कुमशत या ठिकाणी 3-3, 2-2 ढापे आम्ही ठेवलेले जेणेकरून शेतकऱ्यांना पाणी राहील असं। पण यांनी तरी पण क्षेत्रीय पाणी काय जे आहे आपण संबंधित ग्रामपंचायत काय असेल त्यांना आपण सांगू आणि तिथं ढापे टाकायला सांगून। सर, येडगाव धरणातलं पाणी दिवसेंदिवस कमी होत चाललंय,
पाऊस पडत नाही, बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतं आहे. 25 दिवसाचं आवर्तन अजून किती दिवस चालणार आहे आणि काय वस्तुस्थिती? 25 दिवसाचं आवर्तन जे आहे, आत्ता सध्या आपण 1400 क्युसेक्सनी पाणी चालू आहे आणि एक 7 ते 8 दिवसामध्ये हे रोटेशन नियर बंद होईल आणि शेवटचे 2 दिवस आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये पाणी घ्यायचं. साहेब माझी तुम्हाला विनंती आहे, प्रत्येक वेळेस म्हणजे ह्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय का भेटत नाही? तुम्ही प्रत्येक वेळेस लाचच्या वेळेस तुम्ही पाणी सोडता. तुम्ही पहिल्यांदा आम्हाला पाणी सोडा ना, काय अडचण काय आहे? का तुम्ही आम्हाला पहिल्यांदा का पाणी सोडत नाही? जळून गेल्या पाण्याचा उपयोग काय झाला? काय उपयोग आहे? आमचा जर चारा जर पाण्याचा प्रश्न आहे आता पण ऊस जळायला आहे पूर्णपणे. तुम्ही पहिल्यांदा पाणी द्या ना, प्रायोरिटी पहिल्यांदा जुन्नर तालुक्यातील काय याला द्या ना. आपण नाही ना, 2 वेळेस पाणी शिरोलीपर्यंत आलं तर देतो काय फायदा ना. नाही झाला कंदेशी. खालचे आमचे अखंड जुन्नर ग्रामपंचायतीला तुम्ही जाऊन ऐका आपण ऐका आहे ना, हा हे बघा, मी क्षेत्रीय पाणी तुमच्या सोबत करूया आपण. कुठं काय अडचण आहे हा. ती आपण त्या पद्धतीने सॉल्व्ह करू. ठीक आहे, पण जुन्नर तालुक्यातील जेवढे किट ते आम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा पाणी द्या, ही आमची मागणी. जुन्नर तालुक्यात जेवढे असतील तेवढे आमची मर्यादित एका कुठल्या याच्यापुरती नाहीये मागणी. तुमची मागणी वरिष्ठ कार्यालयावर कळवली जाईल. ठीक आहे. आणि साहेब आता साहेबांनी सांगितले त्या ठिकाणी क्षेत्रीय पाणी करून त्या ठिकाणी न्याय देतो म्हणून त्यांनी सांगितले. जर समजा आम्हाला जर 2 दिवसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी न्याय दिला नाही तर आम्ही जनावरांसह या ठिकाणी बेमुदत ठे आंदोलन करणार आणि खालचं पाणी हे कमी झालं पाहिजे. तुम्ही 8 दिवस सांगितले, 8 दिवस आम्हाला चालणार नाही. आमच्या शेतीसाठी ठीक आहे, एक वेळ शेतीला नाही भेटलं तरी चालणार, पण जनावरांच्या पिण्यासाठी आणि आम्हाला पिण्यासाठी या ठिकाणी पाणी तुम्ही ते ठेवणं गरजेचंच आहे. जर ठेवलं नाही तर शेतकरी संघटना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जलसामध्ये आंदोलन सर्व शेतकऱ्यांना घेऊन तुम्हाला घेऊन करणार. आम्हीच जलसामध्ये जाणार, पण जाताना अधिकारी नन्नर साहेब असतील, तुम्ही असेल, तुम्हाला घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आणि पाण्यामध्ये त्या ठिकाणी जलसामध्ये आंदोलन करणार. तुम्ही याची दखल घ्यावी आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यावा. जय शिवाय. या सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.